गॅरी सर, ब्युटी, उठा, सकाळ झाली. चला चला उठा लवकर, उठा उठा. सकाळ झाली. येणारी तुमची प्रत्येक रात्र पहिलीच रात्र असो, मग आपल्याला पण रोज असा पहारा देत आहे. गॅरी सर, गुड मॉर्निंग. हा ताई बोल ना. हॅलो मयू, अगं कशी आहेस? झोप वगैरे व्यवस्थित झाली आहे ना? म्हणजे जागा नवीन आहे ना म्हणून विचारली. हो, व्यवस्थित झोप झाली. तू नको काळजी करू. आणि काय ग, विसरलीस आम्हाला? एक फोन नाही, काही नाही. अगं असं काय बोलतेस ताई? आणि कामाची सुरुवात कशी झाली? पहिलाच दिवस आहे ना तिथे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? मी अगदी व्यवस्थित आहे. तू खरंच नको काळजी करूस. मला सांग, घरी कसे आहेत सगळे? बाबा कसे आहेत ग? बाबा अगं त्यांना ना तू नाहीयेस हे खूप जाणवतंय. काल घरी आलो रात्री तर तुझी आठवण काढत होते. सारखं छकुली कुठे आहे, छकुली कुठे आहे असंच बोलत होते ते. माहितीये, ते थोडे अस्वस्थ झाले असतील ना. पण तू काळजी करू नकोस, मी येईन बाबांना भेटायला. अहो काय काय कर, कोणी नाही. हॅलो, काय ग, काय झालं? ते अचानक ते हॅलो, राजवीर सर आहेत का? हो अगं हो, ते आत्ताच आले इथे. अच्छा, अगं दे ना त्यांना फोन. हा देते त्यांना फोन. काय सर, कळलं ते तुम्ही? हॅलो, गुड मॉर्निंग मनाली ताई. गुड मॉर्निंग राजवीर सर. अहो मनाली ताई, आता ही सर कशाला म्हणताय तुम्ही मला? मग काय बोलू मी? भाऊजी म्हणा, जीजू म्हणा. बर, राजवीर सर जीजू. बरं म्हणते. मी काय म्हणते, मला ना फक्त एवढंच सांगायचं होतं, मयूची काळजी घ्या तिथे. मी एक काम करतो, तुमच्या मयूला इथला रोजचा रिपोर्ट द्यायला सांगतो तुमच्याकडे. आणि जर माझ्या बाबतीत काही कंप्लेंट आली तर तुम्ही स्वतः इथे येऊन शिक्षा करा मला. चालेल? बरं सर. जीजू ठेवत्या. बाय. मयुरी, एक गोष्ट तर मला माहीतच नव्हती. किचन मध्ये काम करत असतानाही माझ्या मिस मयुरी इतक्या गोड दिसतात ते. येईल कोणीतरी बघेल. काय आता येऊ द्या, कोणी बघितलं तरी काही फरक पडत नाही. सोड मयुरी. मयुरी सर, आपण तुमचं काहीही ऐकत नाही, कळलं? सर मी सर काही बोलू नका तुम्ही. काय तुम्ही काल रात्री फोनवर बोलता बोलता फसवलत मला. दरवाजा बाहेर आला, दार तुम्ही वाजवलं, मी दरवाजा उघडले तर कोणीच नव्हतं. मी कधी दरवाजा वाजवला? सर मला माहितीये तुम्हीच होता, खोटं नका ना बोलू. अच्छा मयुरी, मला एक गोष्ट लक्षात येते का? मी तिथे यावं
असं तुम्हाला इतकं मनापासून वाटत होतं की मी खरंच तिथे आलोय की काय याचा भास झाला तुम्हाला? इतकी आठवण येत होती खरंच? नाही म्हणजे ते 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 वेगळं सांगायला हवं का? स्पंदी, जर शब्दात नसेल सांगायचं तर शब्दांशिवायही सांगू शकता. सर म्हणजे छकुली, छकुली. अहो तुमच्या छकुलीचं लग्न झालंय आता. हा, काल लग्न झालं ना तिचं. आता सासरी गेली ती. आता येणार नाहीये. हा, तुम्हाला आठवण येते का तिची? आपण जाऊया तिला भेटायला. हा हो बाबा, मयूर स्वतः येतील तुम्हाला भेटायला. हो हो आई, आत्ताच बोलणं झालं माझं. बघा, बरी बरी छकुली बरी आहे. हो बाबा, आनंदात येते तिच्या सासरी. कुंदा, हा, काम काम. अहो कसलं काम? अगं काय म्हणतायत हे? आई, मला वाटतंय बाबांना आहे ना काम करायचंय. म्हणजे बघ ना, ते काम करतायत आणि काम करता करता काम असं म्हणतायत. कंटाळा आला असेल ग त्यांना घरात बसून. सध्या त्यांची मनस्थिती काम करण्याची नाहीये. नाही मी काय त्यांना आई 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 ऐक ना, मी काय म्हणते, जर त्यांना काम करायचं असेल तर आपण करू देऊया ना. म्हणजे त्यांना बसून बसून कंटाळा येत असेल. ही सवय आहे ग त्यांना कामाची. पण अजून त्यांना पूर्ण बरं वाटलं नाहीये ग. आपण आबांशी बोलूया. म्हणजे काहीतरी त्यांना जमेल असं काहीतरी काम बघायला सांगू. हा ठीक आहे, आपण बोलूया आबांशी. काम काम. वाव, कसले फोटो आलेत. OMG, कसला गोड फोटो आलाय. या फोटो मध्ये तर मी कसली गोड आणि बारीक दिसतीये. ताई, ए ताई, ताई हे बघ ना, आपल्या फॅमिली ग्रुप वरती लग्नाचे फोटो आलेत. कसले भारी आहेत. आणि ताई, अगं तुझे फोटो तर कसले भारी आहेत. हे बघ ना ताई. फोटो बघण्याची वेळ नाही. काय झालंय? टेन्शन आलंय का तुला मयुरीचं? मयुरीचं नाही, त्या आर्यनचं. आता आर्यनचं काय? तो अचानक का आलाय तेच कळत नाहीये मला. हो, त्याला लग्नाला सुद्धा यायला जमणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. दिसतं तसं नाहीये मिठू. हे प्रकरण वेगळं आहे. तो नेमका का आलाय तेच कळत नाही मला. हो, म्हणजे आता तू म्हणतेस तेव्हा मलाही जाणवतंय त्याचं असं अचानक येणं थोडं विचित्रच वाटतंय नाही? एकदा वाटतं मयुरीच्या विरोधात त्याचा वापर करून घ्यावा. एकदा वाटतं नको, त्याला हाताशी घेतलं तर माझे सगळे प्लॅन फसतील. नाही ताई, पण तू ना थोडीशी सावधच राहा. म्हणजे तो दिसतो ना तेवढा काही साधा नाहीये. ते तू मला सांगायची गरज नाही. मी कधीच बेसावध नसते कुणाच्याही बाबतीत. फक्त त्या आर्यनचा अंदाज येत नाही मला. त्याच्यावर नजर ठेवायला हवी.
खात्री वाटत नाहीये मला आर्यनची. आर्यनचं काय मामा? काही नाही बेटा. का तुझं काय? नाही काय नाही. पण मामा आर्यन कसला शालेट आहे ना, म्हणजे आपल्याला तर त्याच्याशी गपशप करायला एकदम मजाच येते. एकदम जिंदा दिल आदमी आहे, जाम आवडतो आपल्याला. एवढं काय आवडलं रे तुला त्या आर्यन मध्ये? हे बघ मामा, आपल्याला काय फार जास्ती काय समजत नाही, आपण ऍग्री करतो, पण इन्सान ओळखण्यामध्ये आपण कधीच चुकत नाही. आर्यन आहे ना 24 कॅरेट सोना आहे, सोना लिहून घ्या आपल्याकडून. म्हणजे बघ तो जेव्हापासून घरात आलाय, घरी एकदम सगळेजण हॅप्पी हॅप्पी झाले ना. त्याच्यानंतर तो किचन मध्ये काय जातो, शेफ काय बनतो, मग तो आपल्याला नवीन नवीन गाणी काय सांगतो, मग जाऊन तो आजीला पण स्टोरी सांगतो. सर काही हवंय का तुम्हाला? हा, पाणी. तहान लागली ना मला खूप. सर आणखी काही हवंय तुम्हाला? नाही, पाणी पितोय. काय काय करताय तुम्ही? मी रवा भाजतीये. खूप छान आहे. काय? ते रवा खूप छान दिसतोय. रवा. सर झालं तुमचं पाणी पिऊन? हो, हे झालं. सर तुम्ही जा, मला ना खरंच खूप काम आहेत आणि सगळं पटपट करायचंय. आवडते. हो, मग खूप काम आहेत तर एक चांगला हसबंड म्हणून मी पण मदत करायला हवी ना तुमची. नाही नाही नाही, थांबा, मी मदत करतो. नाही नको. अहो सर अहो, तुम्हाला नाही मी आहे जमणार. ना. मी सांगते. हो काय झालं सर? सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कशाला उगाच. बघा नाही जमत तुम्हाला तर कशाला करायचं. बोलत काय बसलायत, काहीतरी करा ना. हो हा पाणी. एक मिनिट मी पाणी टाकते. हात असं करा. काय झालं? नाही, पाण्याने काही नाही होणार. औषध लागेल याला दुसरं. सॉरी मी विसरले. मी पटकन जाऊन औषध घेऊन येते. आलेच मी. काय झालं? ते औषध नाही, माझं औषध तर इथेच आहे ना. इथे इथे कुठे औषध आहे? औषध नाटक करत होतात ना? हा? तुम्ही ना खरंच. सॉरी सॉरी. खरंच लागले. नाटक कुठे करतोय मी? सॉरी, मला वाटलं तुम्ही नाटक करताय. खरंच सॉरी. तुम्हाला एक मिनिट बघू मला. हा, बरं वाटतंय. बरं वाटतंय? काय चाललंय तुमचं? आर्यन, घाबरलात ना? काय घाबरलात म्हणजे? अरे खूप आवाज काढतोस तू मम्माचा. अरे तेरे को तो पता है ना यार. बाय द वे, वहिनी तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो, मला मिमिक्रीची प्रचंड आवड आहे. बाय द वे, काय काय चाललंय काय? हा, ते हो ते काय झालं, हे आले होते पाणी पिण्यासाठी आणि ते मला बोलले की मी तुम्हाला मदत करतो आणि चुकून त्यांना चटका लागला. अच्छा. मला आधी वाटलं ते मस्करीच करतायत, पण त्यांना खरंच लागलं होतं. मग मी खूप घाबरले, मला कळे ना काय करावं, म्हणून मी गार पाणी ओतलं त्यांच्या हातावर, तर त्यांना आणखीनच दुखायला लागलं. म्हणून मी ते क्रीम आणण्यासाठी चालले होते, तर तेवढ्यात तुम्ही आलात. अरे बापरे, एवढं सगळं झालंय का? बापरे बापरे. बघू बरं कुठे लागले, बघू बघू. हा, ते हे अच्छा, मुद्दाम केलंस म्हणून कळत नाही का कुठे लागलंय ते? आर्यन काय पण काही म्हणा,
खूप गोड बायको मिळाली यार तुला, खरंच. म्हणजे मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतंस तू म्हणून ही अशी बायको मिळाली तुला. हा, थँक्यू. बाय द वे, जे द्यायला आलो होतो ते द्यायचं राहिलंच. आता काय? हे घे, हे काय? तुझ्या लग्नाचं गिफ्ट. आर्यन, अरे कशासाठी? ते सगळं सोड ना यार, तू बघ ना तुला आवडतंय का. आर्यन, घड्याळ तर खूप कमाल आहे, पण थोडं महागडं वाटतं यार. का तुझे सेव्हिंग्स खर्च करतोस माझ्यासाठी? अरे तू छोड ना यार, तेरे लिए मेरी जान भी हाजिर है मेरे दोस्त. आणि हे गिफ्ट वगैरे काही नाही. या सगळ्यापेक्षा आपली मैत्री जास्त व्हॅल्युएबल आहे. यू नो दॅट राईट? खरं सांगू, मला इतका आनंद होतोय ना तुला बघून. फायनली आरवीच्या आयुष्यात त्याची काळजी घेणारी बायको त्याला मिळाली. वहिनी, हॅट्स ऑफ. हा, बरं ऐक, ते दुबईच्या क्लायंटने मला असं सांगितलंय की आपण अरे बाप रे, वहिनीने तर आज फुल व्हरायटीच केली आहे. आजी तुम्हाला काही हवंय? मॅम तुम्हाला काही देऊ नाही का? नाही, कोणाला काही नकोय. सगळं ओके आहे, सगळं उत्तम झालेलं आहे, माइंड ब्लोईंग झालेलं आहे. फक्त मला एक गोष्ट आवडलेली नाही. काय? कोणती? काल या लव्हबर्ड्सच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि यांना वेगवेगळं राहायला लागलं. हा, दिस इज टू मच यार. या अशा चालीरीती मोडल्या पाहिजेत आता आपण. काय ब्रो? हा, म्हणजे यांच्या जागी, म्हणजे राजवीरच्या जागी मी असतो ना, तर मी गुपचूप माझ्या बायकोच्या रूम मध्ये घुसलो असतो. कायम सगळे रूल्स मोडणारा मुलगा आहे हा. याचे विचार ऐकले ना? चल ये, नाश्ता करून घे आता. अरे ऑफकोर्स करणार, पण डायनिंग टेबलवर नको, तिथे बसतो. अरे आर्यन, असं काय करतोस? एवढ्या दिवसांनी एकतर फॅमिलीमध्ये तू आलास, ते सरप्राईज दिलंस, आता सगळ्यांसोबत बसून डायनिंग टेबलवर. क्या बात आहे वहिनी, एक नंबर झाला उपमा, एक नंबर. अगदी आरवीला आवडतो तसा. क्या बात, वा. ए आर्यन ब्रो, तुला ब्रोच्या आवडीचा मेनू कार्ड हमेशा कसा पाठ असतो? कम ऑन ब्रो. हा, एवढी वर्ष एकत्र होतो मी, आणि दुबईला त्याला कोण खायला करून घालायचं? मीच. काय रे? हा, बरं, त्यावरनं आठवलं वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आरवीला पास्ता व्हाईट सॉस मध्येच लागतो आणि थाय ग्रीन करी मध्ये त्याला ब्रोकली अजिबात आवडत नाही. बरोबर? आर्यन, तू खरंच कमाल आहेस हा. म्हणजे राजवीरच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आवडीनिवडी अजूनही तुझ्या अगदी चोख लक्षात आहेत. 5 स्टार हॉटेलच्या शेफला लाजवेल अशी चव आहे याच्या जेवणाला. इज अ ग्रेट कुक. हा, मयुरी, हा मॅम. आता घरच्या सगळ्या गोष्टी समजून घे तू. कुणाला काय आवडतं, काय आवडत नाही, जेवणाच्या वेळा, पथ्य, पाणी, सगळं माहिती असलं पाहिजे तुला. ओके मॅम. मम्मा, मिस मयुरी आता आल्यात ना, तर तुला या बाकी गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच नाहीये. आणि वहिनी, तुम्हाला या सगळ्या जबाबदारीचं टेन्शन वगैरे आलं असेल, काही काळजी करू नका, मी आहे. मला सांगायचं डायरेक्ट, घाबरायचं नाही. हा, थँक्यू. चला, मी पेढीवर जायला तयार होतो. अरे तू पेढीवर पुढे निघालास? लग्नानंतरचे सगळे खेळ व्हायचेत ना. क्या बात आहे. सगळे विधी बाकी आहेत अजून. हे त्याचं कोणी पण काय पण टेन्शन घ्यायचं नाही, सगळे खेळ आपण मॅनेज करणार आहे. ए, तू एकटा कशाला? मी आहे ना, मी पण करतो. चल. हा शालिट, आपण आताच तयारीला लागतो. उपमा आहे ना अजून? मला एक प्लेट लागेल. बरं, देते. हा. सर तुम्हाला देऊ का? अहो, तुम्हाला
काही अहो अहो वहिनी, तुमच्या अहोंना उपम्यावरती थोडीशी शेव पेरून दिलीत ना तर मजा येते. अहो अहो